आज आपण 4-5 दिवस टिकणारी गुळाची दशमी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे निरसे दूध म्हणजे न तापवलेलं दूध, त्यामुळे दशमी खुसखुशीत होते। तुम्ही तापवलेलंही दूध घेऊ शकता। 1 वाटी गूळ, 1 वाटी पिठी साखर, तूप आणि गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ इथं 2 वाट्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये तूप टाकून हे एकत्रित छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स झालेलं आहे। त्यानंतर दुधामध्ये गूळ खिसून टाकायचा आहे आणि पिठी साखर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स झालेलं आहे। त्यानंतर आपण हे मिश्रण पिठामध्ये मिक्स करून छान घट्ट मळून घ्यायचं आहे। घट्ट असं मळून घ्यायचं आहे। त्यानंतर 10 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर पीठ छान भिजलेलं आहे। त्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे आणि याची छान दशमी लाटून घ्यायची आहे। आता दशमीला तूप लावून दशमीला छान भाजून घ्यायचं आहे। ही दशमी थोडीशी जाडसरच असते। तूप लावून दोन्ही बाजूनी दशमीला छान भाजून घ्यायचं आहे। ही छान भाजलेली आहे। याप्रमाणे सर्व दशम्या बनवणार आहोत आणि दशमी लाटते वेळेस दशमीचे एजेस चिरतात, त्यामुळं घाबरायचं नाही। या झाल्या टेस्टी अशा दशम्या तयार, प्रवासामध्ये 4-5 दिवस टिकणाऱ्या। दशमीमध्ये तुम्ही फक्त गूळही टाकू शकता। मी इथं गूळ आणि साखरेचं कॉम्बिनेशन केलेलं आहे, त्यामुळे दशमी खुसखुशीत आणि टेस्टी होते।